नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मनीषा ताई वालेकर की पहल पर महिलाओं ने देखी एक होत मारी सच्ची त्रासदी की कहानी ने नम कर दी आंखें। अहमदाबाद पश्चिम स्थित स्टार मिराज सिनेमा में पूर्व नगराध्यक्ष एवं शिवसेना की वरिष्ठ महिला नेता मनीषा ताई वालेकर की पहल पर महिलाओं एवं महिला पदाधिकारियों के लिए मराठी फिल्म एक होता मारीड़ का विशेष निःशुल्क प्रदर्शन आयोजित किया गया। इस दौरान शिवसेना की महिला नगर सेविकाएं, महिला पदाधिकारी तथा बड़ी संख्या में स्थानीय महिलाएं फिल्म देखने के लिए उपस्थित रही। फिल्म के प्रदर्शन के दौरान पूरा माहौल भावनात्मक हो गया और कई महिलाओं की आंखें नम हो गई। एक होत मारीड़ महाराष्ट्र की पहली ऐसी मराठी फिल्म है जो प्राकृतिक आपदा पर आधारित है। यह फिल्म 30 जुलाई 2014 को पुणे जिले के मारीड़ गांव में हुए भीषण भूस्खलन की हृदय विदारक सच्ची घटना पर आधारित है। एक पल में पूरे गांव का तबाह हो जाना, अनेक परिवारों का उजड़ना और उसके बाद के संघर्ष को फिल्म में बेहद संवेदनशील और वास्तविक तरीके से प्रस्तुत किया गया है। फिल्म के कई दृश्य इतने मार्मिक थे कि उपस्थित महिलाएं भावुक हो उठी। कई महिलाओं की आंखों से आंसू छलक पड़े। उपस्थित महिलाओं ने कहा कि यह फिल्म केवल मनोरंजन नहीं बल्कि समाज को संवेदनशील बनाने और जीवन की वास्तविकताओं से रूबरू कराने वाली एक प्रेरणादायक प्रस्तुति है। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष मनीषा ताई वालेकर ने कहा कि समाज को सकारात्मक संदेश देने वाली और वास्तविक घटनाओं पर आधारित फिल्मों को अधिक से अधिक लोगों तक पहुंचाना चाहिए। उन्होंने कहा कि स्थानीय कलाकारों को प्रोत्साहित करना हम सभी की सामूहिक जिम्मेदारी है और ऐसी उत्कृष्ट मराठी फिल्मों को हमेशा समर्थन दिया जाएगा। इस अवसर पर युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य एडवोकेट निखिल वालेकर, महिला शहर संगठक नीता परदेसी, नगर सेविका अल्पना गोरे, पूर्व नगर सेविका नभा आढ़ाव, फिल्म एक होत मारीड़ के निर्देशक, अभिनेता, सहयोगी कलाकार, शिवसेना की महिला पदाधिकारी, कार्यकर्ता तथा बड़ी संख्या में स्थानीय महिलाएं उपस्थित थी। मला सगळ्यात आधी तर मी जे हा पिक्चर ज्यांनी बनवला त्यांची सगळी टीम असेल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि अभिमानाची गोष्ट की आमच्याच बाजूच्या शहरातले बदलापूर शहरातली ही सगळी टीम आहे आणि आज आम्ही अंबरनाथ इथे आमच्या सर्व महिला आघाडींसहित हा चित्रपट पाहण्यासाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आलो। आमचा निखिल यांनी ह्या शोचं ऑर्गनाइज केला होता आणि सगळ्या माता भगिनींना हा पिक्चर आम्ही दाखवला। खरंच इतका म्हणजे पिक्चर बघताना साहजिकच माणूस भावुक होतोच। त्यावेळेस जी परिस्थिती असेल तिथल्या ग्रामस्थांवरची परिस्थिती ओढवली, खरोखर अंगावर शहारा येतो आणि हा चित्रपट त्यांचा दाखवण्याचा हेतू त्यांनी आम्हाला सांगितला की पुन्हा असं होऊ नये। आज अनेक खेडेपाडे गावांमध्ये आज अशीच परिस्थिती आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये छोटी छोटी गावं बसलेली आहेत, परंतु तिथपर्यंत काही सोयी सुविधा अजूनही देखील नाहीयेत। तर ह्या पिक्चरचा बोध घेऊन नक्कीच शासन देखील त्याच्यावर काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि खरंच निसर्गाचं आपण जे म्हणतो किती वाईट असतं, निसर्ग आपल्याला चांगलंही देतो आणि वाईटही देतो। त्यासाठी आपण निसर्गाचंही जतन केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि पुन्हा अशी दुर्घटना कुठेही घडू नये अशीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो आणि या सर्व टीमला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो। खरंच हा चित्रपट बघताना अतिशय मनाला वेदना झाल्या, कारण एक एक प्रसंग असा त्यांनी म्हणजे प्रत्यक्षात उतरवला होता। खरंच त्यावेळेची काय परिस्थिती असेल ते चित्रपट पाहून कळत होतं आणि खरंच त्या लोकांवर काय त्यावेळेस म्हणजे ती सकाळ त्यांच्यासाठी शेवटची सकाळ ठरली काही लोकांसाठी। आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना खरंच निसर्ग चांगलंही देतो आणि त्याच्यावर निसर्गावर आपण अतिक्रमण केलं तर तो कशा प्रकारे त्याचं परतफेड करतो तेही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं। आणि चित्रपट अतिशय सुंदर होता, अतिशय छान प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि बदलापूर मधली जी टीम आहे ह्या चित्रपटात
तर त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि सरकारने त्यांनी हा अतिशय छान चित्रपट बनवला आहे तर त्याचे कौतुक करावं. आणि ह्यातून जे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की अशी परिस्थिती इतर गावांमध्ये येऊ शकते तर ते दुसरं माळीण कुठेही होऊ नये यासाठी सरकारने नक्कीच सकारात्मक प्रयत्न करावे. आणि आज आम्हाला हा शो उपलब्ध करून दिला ते आमचे युवा सेनेचे शहर संघटक निखिल वाळेकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर, आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांच्या माध्यमातून पूर्ण अंबरनाथच्या महिलांसाठी हा शो उपलब्ध झाला. त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आमच्या अण्णा असेच वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि ते नेहमी महिलांबरोबर आणि अशा चांगल्या कृतींसोबत ते सदैव पाठीशी असतात आणि सामील असतात. आणि अशाच माध्यमातून नवीन नवीन उपक्रम जे येतात त्यांना ते साथ देतात. तर मी त्यांचेही आभार मानते की त्यांनी आज त्यांच्या माध्यमातून हा शो उपलब्ध करून दिला. प्रत्येक महिलेच्या डोळ्यात जाताना पाणी तरळत होतं कारण ही प्रत्येक कुणाच्या ना कुणाच्या घरातली व्यथा होती असे प्रत्येकीला वाटलं. दुसरं माळीण तयार होऊ नये एवढीच अपेक्षा करते. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।